तेव्हा विधान परिषदेसाठी आता राष्ट्रवादीकडून भाजपकडे 3 जागांची मागणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशी माहिती आता सुनेत्रा पवार यांनी दिलेली आहे। तेव्हा आता या सगळ्याबाबत काय नेमका पुढे निर्णय होतोय, कुठल्या जागांबाबत तडजोड केली जाते आणि काय अधिकची मागणी आहे, शिवसेनेची याबाबत काय नेमकी भूमिका राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज जे राज्यातलं शीर्षस्थ नेतृत्व आहे, अर्थातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे स्वाभाविकच इतर प्रश्नांसह राज्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याबाबत देखील इथे चर्चा झालेली असणार यात आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून भाजपकडे 3 जागांची मागणी केली जाते अशी माहिती आता मिळालेली आहे। तेव्हा या 3ही जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा विधान परिषदेच्या या जागांबाबत आता कुठल्या जागांवर तडजोड होते, कुठल्या जागांची अदलाबदल होते का, शिवसेनेने देखील या सगळ्याबाबत चर्चा आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि काल देखील राष्ट्रवादीची एक बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांबाबत देखील चर्चा झालेली होती। या बैठकीच्या देखील बातम्या समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आता दिल्ली दौऱ्यावर पोहोचल्यानंतर आता ही समोर आलेली महत्त्वाची बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।